श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, उद्या उत्पत्ती एकादशी आहे, त्याला उत्पन्न एकादशी सुद्धा म्हणतात आणि उद्या आळंदी येथे खूप मोठी भाविकांची गर्दी असते आणि संतांची गर्दी असते। खूप मोठी यात्रा भरते इथं, आळंदी यात्रा म्हणून आपल्याला माहिती पडतं। उद्या उत्पत्ती एकादशी म्हणजे काय याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे। उत्पत्ती म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये जे आपण पैशासाठी राबराब राबतो, आपल्या पूर्ण व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या प्रत्येक कामामध्ये आपलं उत्पन्न होण्यासाठी वर्षातून एकमेव एकदाच येणारी ही एकादशी असते, त्याला उत्पत्ती एकादशी म्हणतात। म्हणून या व्हिडिओमध्ये मी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी थोडेसे महत्त्वाचे प्रभावी मी उपाय सांगणार आहे। जो कोणी श्री हरी विष्णूवर पूर्णपणे विश्वास ठेवून हे मनापासून एकादशीच्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी उत्पन्न तुमचं जास्ती वाढ होण्यासाठी जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला 100% त्याचा शीघ्र फळ मिळेल। उत्पत्ती एक काळ असतो, एक शुभ मुहूर्त असतो। आपण कधीही आपल्या जीवनामध्ये शुभ काळ म्हणजे शुभ एखादं काम करायचं असेल तर आपण शुभ मुहूर्ताची वाट पाहत असतो। म्हणून उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अवश्य मी काही उपाय सांगणार आहे आणि पूजा आरती कशी करावी ही सांगणार आहे। त्यामुळे प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही गॅप पाडू नका, तुम्हाला सविस्तर माहिती समजण्यासाठी। आणि व्हिडिओ पाहण्याच्या पहिले मी विनंती करते, आपल्या चॅनलला लाईक करा। लाईक करायला फक्त 1 सेकंड लागतो, तुम्ही 1 सेकंड लाईक केल्यामुळे मला भरपूर उत्साह येतो। तर उत्पन्न एकादशी बद्दल काय माहिती देणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर चला तर मग सुरुवात करूया। उद्या उत्पन्न एकादशी आहे, उद्या मंगळवार आहे आणि मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित आहे। उत्पत्ती एकादशी जशी आषाढी एकादशीची पंढरपूरला गर्दी असते, तशीच आळंदी येथे आळंदी देवाची म्हणतात। तशीच ज्ञानेश्वर माऊलींनी जिथे समाधी घेतलेली आहे तिथं ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणाचं नतमस्तक होऊन दर्शनासाठी संतांची भरपूर गर्दी झालेली असते। तिथं इंद्रायणीला स्नान करण्यासाठी भरपूर गर्दी असते, तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। तर आपण जर तिथे जाऊन आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही तर श्री हरी विष्णूचं तुम्ही घरच्या घरी पूजन करून काही उपाय सुद्धा करू शकता। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढे काही आपले संकट आहेत, दरिद्री आहेत आणि कितीही काम करतात, कष्ट करतात, राबता तुम्ही, पण त्या कष्टाला तुम्हाला काही उत्पन्नच पडत नसेल तर काही फायदा काय, त्याचा काही लाभच होत नसेल तर काही फायदाच नाही। फक्त म्हणजे कष्ट करायचे, शरीर झिजवायचं, मेहनत करायची आणि फळ त्याचं काहीच मिळत नाही। मिळालं फळ तर ते 100 रस्ते त्याच्या आधीच हातामध्ये लक्ष्मी यायच्या आधी त्याचे वाटचाल चालू होत असते। म्हणूनच तुम्ही उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काय उपाय करावे, तर उद्या 26 तारीख आहे आणि 26 तारखेला उत्पत्ती एकादशी आहे। आपल्या प्रगतीमध्ये आपल्याला भरपूर उत्पन्न प्राप्त करण्यासाठी हा खूप दिवस चांगला आहे आणि खूप ही सेवा जी आहे, जी कराल ही सेवा तुम्ही, तर 100% उत्पन्नामध्ये तुमचा फायदा होईल आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग सकाळी 26 तारखेला मंगळवारच्या दिवशी काय करावे, सकाळी लवकर स्नान करावे, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे। ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आपण स्नान आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याकडे असतील तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे। पिवळ्या रंगाचे वस्त्र घातल्यानंतर जे आपल्या रोजचे कामं आहेत ते सर्व आवरून झाल्यावर जी आपली कुलदेवी, आपले इष्टदैवत, जे ग्रामदेवत, आपली जी घरातली देवपूजा आहे ती पूर्ण आवरल्यानंतर एक चौरंग घ्यायचा। चौरंग घेऊन आपल्या घरी श्री हरी विष्णूची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटो एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा। मूर्ती असेल तर न विसरता पंचामृत करायचं। पंचामृताने उत्पन्न होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये कामामध्ये यश येण्यासाठी, नोकरीमध्ये उत्पन्न वाढ होण्यासाठी तुम्हाला ही पूजा मनोभावे करायची आहे। पंचामृत करायचं आहे। पंचामृताने आणि हळदीच्या पाण्याने श्री हरी विष्णूला सोपा मंत्र म्हणून ओम नमो नारायणा, खूप सोपा मंत्र आहे। मंत्र तर भरपूर आहेत आपल्याकडे, पण ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सुद्धा, म्हणजे जो तुम्हाला श्री हरी विष्णूचा मंत्र येईल तो मंत्र म्हणत तुम्हाला श्री हरी विष्णूला
हा अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती असेल, मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा आहे। ताटामध्ये सुरुवातीलाच पूजेची तयारी करून घ्यायची आहे। सर्वांनाच माहिती आहे की पूजेची तयारी काय, फूल घ्यायचं आहे, अष्टगंध घ्यायचा आहे, सुगंधित केसर घ्यायचा आहे, सुगंधित तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहे। हे जे काय पूजेचा हळदी कुंकू अक्षदा अबीर बुक्का आणि वेगवेगळ्या प्रकारची फळ आणि वेगवेगळ्या प्रकारची एक तरी पिवळी मिठाई घ्यायची। नैवेद्य भोग कसा लावायचा हे सुद्धा सांगणार आहे। तर श्री हरी विष्णूला भरपूर प्रिय रंग पिवळ्या रंगाचे, काहीही पिवळ्या रंगाचं अर्पण केलं म्हणजे मिठाई, थोडासा रंग टाकून साबुदाण्याची खीर किंवा केळी किंवा पिवळ्या रंगाचं संत्र, जे काय पिवळ्या रंगाचा भोग तुम्ही श्री हरी विष्णूला अर्पण करणार, तुम्ही नैवेद्यामध्ये भोग दाखवणार, त्याच्यावर एक तुळशीचा पत्ता ठेवणार, तो श्री हरी विष्णूला लवकरात लवकर प्राप्त होत असतो आणि स्वीकार करत असतात। म्हणून अशी थाली तयार करायची आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुगंधित घ्यायची आहे, धूप दीप घ्यायचा आहे, गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा घ्यायचा आहे। आजच तुम्हाला आदल्या दिवशीच तुम्ही तुळशी मार्केटमधून किंवा आपल्या बाहेर असेल तर तुळशी घ्यायची आहे, तुळशीची पाने घ्यायची आहे, मंजिरी घ्यायची आहेत आणि ही सगळी पूजेची तयारी करायची आहे। पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला उचलायचं आहे, स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे, एका चौरंगावर लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र टाकायचं आहे। तशी पूजा तर प्रत्येक एकादशीला मी टाकतच असते। आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ती पूजा सुद्धा बघू शकता की एकादशीची पूजा माझी कशी असते, हवी तर मी लिंक सुद्धा तुम्हाला देते खाली। तर मग हे झाल्यानंतर श्री हरी विष्णूचा फोटो किंवा मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला चंदन लावायचं आहे, अबीर लावायचं आहे, पिवळं हळद लावायची आहे। माता लक्ष्मीची विष्णू बरोबर पूजा करायची आहे, तसाच अभिषेक करून घ्यायचा आहे। माता लक्ष्मीला पण साईडला तिची स्थापना करायची आहे। सर्वात पहिले गणपतीची पूजा आपल्या देवघरामध्ये झालेलीच असते। सगळ्या देवांचं दर्शन झाल्यानंतर मोठ्यांचा आशीर्वाद झाल्यानंतर ही पूजा करून घ्यायची आहे। आता उपाय काय करायचा आहे, शक्यतो प्रत्येक महिला रोज आंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करतच असते। या एकादशीच्या दिवशी जल अर्पण चुकूनही करू नये, कारण माता लक्ष्मी जे आहे ते श्री हरी विष्णूसाठी एकादशीच्या दिवशी रविवारच्या दिवशी निर्जला उपास ठेवत असते। याच्याबद्दल मी स्पेशल एक व्हिडिओ तुम्हाला बनवून तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण नाही करायचं आणि सकाळी तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे। आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशी मातेच्या मंजिरी आहेत, जे मंजुळा आहेत, तुम्ही काय बोलतात माहित नाही, मंजिरी पण बोलतात, मंजुळा बोलतात, आमच्या इकडे मंजुळा बोलतात। मंजुळा घ्यायच्या आहे, त्या हिरव्या घेऊ शकता, वाळलेल्या असतील तर वाळलेल्या पूजेमध्ये मंजुळा घ्यायच्या नाही, मंजुळा घ्यायच्या। मंजुळा घेऊन तुम्ही जी काही श्री हरी विष्णूसाठी साबुदाण्याची खीर बनवलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा पिवळा रंग टाकायचा आहे, नाही टाकला तरी चालेल। आणि जेव्हा खीर बनवणार त्याच्यामध्ये एक अख्खी स्वच्छ धुतलेली मंजुळी टाकायची आहे। मंजुळी टाकूनच तुम्हाला ती खीर बनवून तुम्हाला श्री हरी विष्णूला अर्पित करायची आहे। हे केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे सुखाची अडचण आहे, सुख नाही आपल्या जीवनामध्ये, कुठल्याच गोष्टीचं आपल्याला सुख मिळत नाहीये, तर तुळशी मातेची मंजुळी टाकून जे खीर बनवून तुम्ही श्री हरीला विष्णूला अर्पण केले तर तुमच्या जीवनामध्ये सुखाची बारिश होईल, बरसात होईल। म्हणून तुम्हाला मंजुळी टाकूनच तुम्हाला श्री हरी विष्णूला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। जर खिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण केला तर 100% जे नाही तुमच्या जीवनामध्ये ते सुद्धा सुख मिळेल। दुसरी गोष्ट, श्री हरी विष्णूला आपल्याला केळीचा प्रसाद आणि पिवळ्या रंगाचे पेढे अर्पित करायचे आहे। आणि जे तुम्ही श्रीहरी विष्णूचा पिवळ्या रंगाचा, श्रीहरी विष्णूला पिवळा रंग खूप खूप प्रिय आहे, तर पिवळ्या रंगाचं आपल्या देवपूजेमध्ये भोग पिवळ्या रंगाचा, म्हणजे कमी वेळेमध्ये सांगायचं म्हणजे भोग पिवळ्या रंगाच्या मिठाईचा, पिवळे फुलं, मंजुळाचा माळ, दुसरी गोष्ट 108 तुळशी ओम नमो नारायणा म्हणून श्री हरी विष्णूला तुम्हाला अर्पित करायची आहे। आणि सर्व आपल्याला संकट त्यांना आपल्याला सांगायचे आहेत की आपल्या उत्पन्नामध्ये काय म्हणजे कुठं अडचण येते, काय येते, श्री हरी विष्णूला आपल्याला सगळं सांगायचं आहे। सगळे संकट दुःख दरिंद्री जे उत्पन्न तुमचं थांबलेलं आहे ते उत्पन्नाचे दरवाजे उघडले पाहिजेत अशी प्रार्थना करायची आहे। दुसरी गोष्ट, ओम नमो नारायणाचा दिवस
दिवसभर जप करायचा आहे। तिसरी गोष्ट, भगर या दिवशी जे आपण भगरीचा भात करतो, एकादशीच्या दिवशी भगरीचा भात खायचा नाही। जे लोक खात असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहिला तर आजपासून बंद करा। कारण असं बोलतात की श्री हरी विष्णूनं वेगळ्या अवतारामध्ये जाऊन राक्षसाचा वध केला होता आणि त्या राक्षसाचं जे मांस आहे, बरेच मांस खाली तुकडे पडले होते आणि त्या मांसापासून भगरीचं झाड तयार झालेलं आहे। आणि भगर त्याच्यापासून, म्हणजे हे आपण भगर बोलतो, तुम्ही काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, असं कोणी म्हणतात की राईचा भात बोलतात त्याला। तर ते भगर त्या राक्षसाच्या त्या मांसापासून ते भगरीचं झाड तयार झालेलं आहे। म्हणून एकादशीच्या दिवशी भगर खाणं टाळावं, ते निश्चितच आहे। तर आता दुसरा उपाय हा आहे की श्री हरी विष्णूला विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे। तर श्री हरी विष्णूला एकादशीच्या दिवशी, जर एकादशीच्या दिवशी तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी सुद्धा करू शकतात। याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे। तर तुम्हाला पिवळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे, तो कॉटनचा धागा घ्यायचा आहे, घरी घेतला तरी चालेल किंवा मार्केटमधून तुम्ही विकत आणू शकता। एक धागा घ्यायचा आहे। तुमच्या जीवनामध्ये खरोखरच सुख नसेल आणि पैशाची खूप टंचाई असेल तर तुम्हाला पिवळा धागा घ्यायचा आहे। त्याला 108 गाठी बांधायच्या आहेत। एक गाठ बांधली परत दुसरी, एक गाठ बांधली परत दुसरी, अशा पिवळ्या धाग्याला 108 गाठी बांधायच्या आहेत। आणि 108 गाठी बांधून जेव्हा एकादशीच्या दिवशी जर हे नाही जमलं तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, पिवळा धागा घ्यायचा आहे, थोडे फुलं घ्यायचं आहे, स्नान केल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, थोडं कच्चं दूध, उद्या सुद्धा एकादशीच्या दिवशी तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि गाईच्या कच्च्या दुधामध्ये तुम्हाला आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि अक्षता टाकून तुळशी मातेला जसं आपण चंद्राला अर्घ्य देतो तसं तुळशी मातेला दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे। प्रत्येक तुळशीला हा उपाय करून पहा, तुमच्या जीवनामध्ये खूप सुख, शांती आणि पैशाची कधीच कमी भासणार नाही। प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक एकादशीला जो व्यक्ती तुळशी मातेला गाईचं कच्चं दूध, त्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता, थोडंसं त्याच्यामध्ये थोडं केसर टाकू शकता, थोडीशी साखर सुद्धा कच्च्या दुधामध्ये टाकू शकता आणि प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशीला हे दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे। आणि पिवळ्या रंगाचा 108 गाठी बांधलेला धागा तुळशी मातेला 3 प्रदक्षिणा परिक्रमा 3 करायच्या, 3 परिक्रमा बांधायच्या आहे आणि ओम सुप्रभाय नमः असा तुळशी मातेला हा जप करायचा आहे। लिहून दिलेला आहे, मागच्या वेळेस पण हा व्हिडिओ मी स्पेशल टाकलेला आहे तुळशी मातेची पूजा करताना, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर 3 परिक्रमा मारायच्या आहे आणि 3 परिक्रमामध्येच तुम्हाला 108 गाठीचा जो धागा आहे पिवळ्या रंगाचाच घ्यायचा आहे आणि पिवळ्या रंगाचा 108 गाठी बांधलेला धागा 3 परिक्रमा करताना तुळशी मातेला तो बांधायचा आहे। लक्षात ठेवा, धागा एवढा घ्या की तुम्हाला 108 बांधता आल्या पाहिजेत गाठी। पहिलेच गाठी बांधून घ्यायच्या आणि मग 3 परिक्रमा तुळशी मातेची षोडशोपचार पूजा करून 108 गाठीचा बांधलेला धागा जो आहे तो हातात घ्यायचा आहे आणि जी काही उत्पन्न होण्यासाठी तुमची जी काही इच्छा आहे ती सर्व तुम्हाला सांगायची, मनामध्ये बोलायची आहे आणि त्याच्यानंतर तुळशी मातेला तुम्हाला परिक्रमा करून तो धागा बांधायचा आहे। तुम्ही हा उपाय करून पहा, तुमच्या जीवनामध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही, सुखाची खरोखर सुखाचा पाऊस पडेल, सगळे संकट दुःख दूर होतील। आता पुढचा विलास हा आहे की तुम्हाला कच्च्या दुधामध्ये तुम्हाला मंजिरीच्या आतल्या जे बिया असतात ना, ते कडक असलेल्या बिया असलेली मंजिरी घ्यायची नाही। कच्च्या दुधामध्ये थोड्या मंजुळा घ्यायच्या आणि कच्च्या दुधामध्ये टाकून श्री हरी विष्णूला अभिषेक घाला त्याचा। तुम्ही सायंकाळच्या वेळी पण करू शकता, सकाळी पण करू शकता आणि न विसरता उद्या एक टाइम सकाळपासून तर रात्रीपर्यंत विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीतेमधला 15वा अध्याय तुम्ही दर एकादशीला करून पहा, किती मनाला प्रसन्न वाटेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही चालू आहे ते हळूहळू सगळं संपून जाईल। तर एकादशी उत्पन्न होण्यासाठी धाग्याचा उपाय करून पहा, उत्पन्न होण्यासाठी मंजुळा टाकून श्री हरी विष्णूचा अभिषेक करा। तिसरा उपाय हा आहे की जेवढं श्री हरी विष्णूला पिवळा रंगाचं प्रिय आहे ते भोग तसा अर्पण करा आणि त्या रंगाचेच फुलं, पिवळ्या रंगाचे सुगंधित फुलं अर्पण करा आणि पंचामृताचा नैवेद्य सुद्धा आपल्याला श्री हरी विष्णूला अर्पण करायचा आहे। अशा प्रकारचा भोग तुम्हाला श्री हरी विष्णूला दाखवायचा आहे।
आणि हे 3 उपाय करायचे आहे. तर उत्पन्न एकादशीच्या दिवशी घरच्या घरी आळंदीला न जाता सुद्धा घरच्या घरी अशी यात्रा तुम्ही मनोभावे श्रद्धा ठेवून मनापासून जर केली तर तुमच्या जीवनामध्ये 100% या उत्पन्न एकादशीपासून तर पुढच्या उत्पन्न एकादशीपर्यंत उत्पत्ती किती होती ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तर मग ही माहिती आवडली असेल तर खूप 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 धन्यवाद करेल मी तुम्हाला. तुम्ही शेअर करा आणि लाईक केले की नाही मी नक्की बघणार. पहिले लाईक करा. आपले 7,000 सबस्क्राईबर व्हायला आलेले आहेत, पण त्याच्यापैकी फक्त 100, 200, 300 जास्तीत जास्त 1000 पर्यंतच लोक बघतात. बाकीचे लोक व्हिडिओ पाहत नाही. माहीत नाही याबद्दल. तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की सांगू शकता. थँक्यू, धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. त्याबद्दल आता इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. रामकृष्ण हरी माऊली.